नगरसेवक आम्हाला असा पाहिजे जे माणसांच्या मूलभूत गरजा काय असतात की वस्तीमध्ये साफसफाई पाहिजे, सीवर लाईन असते त्याचे काम चांगलं पाहिजे आणि चांगला रोड पाहिजे. बस जास्ती माणसाला आणखी काही त्यांच्याकडनं लागत नाही एक जनरल माणसाला. बट काय असतात ना, भरपूरदा नगरसेवक निवडून येतो पण ह्या सगळ्या गोष्टी तो क्लिअर नाही करत. बट आता जसं मी उत्तर नागपूरहून बिलॉंग करतो आणि प्रभाग 5मध्ये मध्ये राहणं आहे. त्या काही वर्षांपूर्वी 40 वर्ष आमच्या एरियामध्ये सीवर लाईन होती. बट नंतर आमचे काही नगरसेवक निवडून आले जे आम्ही सगळ्या वस्तीवाल्यांनी त्यांना सपोर्ट केला, तर त्यांनी रस्त्याचे काम केले. पण ते कसं होते ना दादा की एक वर्ष काम होते मग त्यानंतर पुन्हा ते जे काम आहे पुन्हा थांबून जाते आणि त्याचे जो हे असते नुकसान ते वस्तीवाल्यांना करावं लागतं की सीवर लाईन शो करणं. आणि मग या सगळ्या समस्या आम्ही घेऊन कोणाकडे, आम्ही डायरेक्ट प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांकडे किंवा गडकरी साहेबांकडे जाणार नाही. आमच्या नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या नगरसेवकांकडे जाऊन सांगू शकतो. तर त्यावेळेस काय तो ऐकणारा पाहिजे आम्हाला की आमच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या पाहिजे आणि त्याच्यावर काही ना काही समाधान आम्हाला दिलेलं पाहिजे. तर बस नगरसेवक फक्त लोकांचा ऐकणारा आणि लोकांच्या समस्या सॉल्व्ह करणारा आम्हाला पाहिजे. इलेक्शन झाले होते त्यानंतर 2022मध्ये व्हायला पाहिजे होते पण ते न होता 2025मध्ये झालं. तर यावर तुम्ही काय सांगणार? यावर असं आहे दादा की हे कुठे ना कुठे इलेक्शन कमिशनचं फेल मी मानू शकतो की जे 5 वर्षांनी इलेक्शन जे पहिलेची पद्धत होती ती 5 वर्षांनी झाली पाहिजे. कारण काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे कुठे ना कुठे कोणता नाही कोणता नगरसेवक फेल होतो. तर या गोष्टींसाठीच हे इलेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे न झाल्यामुळे काय झालं आहे की ज्या गोष्टी सॉल्व्ह व्हायच्या आहेत त्या तशा आधी पेंडिंग आहे. भरपूर जागेवर आमच्या एरियांमध्ये कसं आहे की गटर लाईनची काम नाही झालेली आहे, खूप मोठे मोठे पॉटहोल्स बनलेले आहेत, त्यामुळे भरपूर सारे ॲक्सिडेंट्स वाढलेले आहे, सिग्नल्सचे बरोबर काम नाही झालेले आहे. तर याकरिता कसं दरवर्षी जर 5 वर्षांनी जे चेंजेस व्हायला पाहिजे ते गरजेचे आहेत, खूप महत्त्वाचे आहे. तर त्याचमुळे हे सगळ्या गोष्टी आहेत आता की म्हणजे ते 7 वर्ष भरपूर जास्त मोठा पिरियड होतो आणि त्यावेळेस काय होते की माणसाला जे एक महत्त्वाच्या व्यक्ती जो निवडून देतो आपण तो येत नाही आणि काम तशीच पेंडिंग असतं. तर त्याकरिता हे 5 वर्षांनी दरवर्षी इलेक्शन झाले पाहिजे. मी तेच रिक्वेस्ट करेन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की हे जे इलेक्शन आहे हे 5 वर्षांनीच करा की आमच्या समस्या आम्ही तुमच्याचकडे घेऊन जाऊ. नगर सेवक कैसे होना? सर पहली बात तो वोट नगर सेवक पहले जो जहाँ का है वो उसने अपने वहाँ पे जितने पब्लिक जो लोग उसे वोट करके लेके आए पहले उनका ख्याल रखना. देखिए साहब आज के तारीख में कैसा है, नगर सेवक के अंडर में बहुत सारे पावर्स हैं. सफाई मेन, कचरे की जो गाड़ी आती है जो चल रहा है वो रेगुलर नहीं आता है, उसके अंदर उसको ध्यान देना है. सेकेंड थिंग ये जो अभी हम लोग सब जैसे मैं मेडिकल प्रोफेशन से हूँ, ये डेंगू मलेरिया इसके लिए प्रॉपर मेडिकेशन होता है, फ्यूमिगेशन होता है, ये सब उसने देखना चाहिए. सिर्फ उसको वोट किए करके सिर्फ वोट के टाइम आके ये करेगा ऐसा नहीं है. और भी बहुत नगर सेवक के पास इतने पावर्स है कि अगर छोटे मोटे जो झगड़े होते हैं आजकल सोसाइटी में ये भी वो सॉल्व कर सकता है अगर वो अपने फोर फ्रंट में आकर. हर चीज़ के लिए हम लोग को सिविल कोर्ट में जाने की ज़रूरत नहीं है. तो ये सब पॉलिटिक्स एक नगर सेवक को होना चाहिए. हम यही चाहते हैं और कुछ नहीं. हम नहीं चाहते कि नगर सेवक आके मेरे घर का मेरे को खाना दे, ऐसा हम नहीं चाहते. ये मेरा समाज कार्य करें, समाज कार्य करें. बाकी देखिए उनके पास उनके जो फंड जाते हैं उसमें वो क्या सौंदर्य का काम करता है अपने वार्ड में, दैट इज़ डिफरेंट स्टोरी. वो तो करेगा ही. वो छोड़ के अगर उसको नेक्स्ट टाइम फिर से नगर सेवक चुन के आना है वो वार्ड से, यही एक तरीका है. सिर्फ पैसा खिला के वोट खरीदना दैट इज़ नॉट द राइट वे. आज के देश में होता है सर. इलेक्शन के पहले में सब कुछ होता है, आपको तो मालूम है, बोलने की ज़रूरत है, सब कुछ होता है. ये सब नहीं किया ऐसा मेरा की तुम्हाला कसा नगरसेवक हवा? मला कसं का हवं, ह्या धंतोली परिसरामध्ये इतका कचरा होतो का मी त्यांना आले ह्या आपल्या झाडू मारण्यावाल्याला ठेकेदारांना नेहमी फोन हे करतो, म्हणजे काय म्हणते त्याला व्हॉट्सअप पाठवते कचऱ्याचं, पण ते काही येत नाही. झाडू मारण्यावाले काय करतात, झाडू मारतात आणि चांगल्या जागेमध्ये ते कचरा टाकून देतात उलटा. आणि दुसरी गोष्ट आहे का जे झाडू मारण्यावाले आले का ते झाडू फक्त हातामध्ये घेतात, दुसरा फोटो काढते का आम्ही झाडू लावलेला आहे, जप्ती कचरा काही उचलत नाही. हां, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे हा प्रकार की झाडू मारण्यावाला फक्त हातात झाडू घेतो आणि दुसरा फोटो काढते.
बस आम्ही झाडू मारून राहिलो म्हणते, बस याच्यामध्ये ते आपले समाधानी करते, बाकी काही समाधानी करत नाही. NMCवाल्यांना लक्ष दिलं पाहिजे का कुठे काय कचरा आहे, कुठं काय नाही. ते म्हणून का आम्हाला निवडून आणून द्या, तर कसं आणणार आहे? ते साफसफाई दिसतच नाही लोकांना, तर कसं वोट देणार आहे त्यांना? नुसतं वोट देण्यानंच होते का? साफसफाई केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे कोणाकडे काय प्रॉब्लेम आहे का नाही. कचरा पडून राहते, जिथं जिथं कचरा पडून राहते वास लागते, कचऱ्याची गाडी येत नाही. आता दिवाळीपासून 1 वर्ष होऊन राहिले, ह्या दिवाळीपर्यंत 1 वर्ष झाले गाडी आली नाही अजूनपर्यंत. आणि दुसरी गाडी जे 12 वाजता येते ते म्हणजे आम्ही दुकानवाल्याचाच उचलू म्हणते, आम्हाला पैसे देतात म्हणते ते लोक म्हणजे दुकानवाले. मग बाकीचे दुकानवाले काय करणार, कुठं टाकणार आहे? रस्त्यावर टाकलं तर NMCवाले म्हणते का तुम्ही कचरा टाकला तुमच्यावर फाईन बसवली. हां, मग फाईन बसण्याचं कारण काय? तुम्ही जर कचऱ्याची गाडी व्यवस्थित आणली दररोज सकाळ संध्याकाळ तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तर आम्ही रस्त्यावर कचरा टाकावं म्हणून. झाडू मारण्यावाली बी ना आज महिना 2 महिने होत असेल रोडवर झाडू नाही मारण्यात राहिला. मी रात्री दररोज झाडू लावून सने एका जागी जमा करते, पण त्यांचं हे काम आहे का उचलून सना डब्यात टाकावं म्हणून, पण ते करत नाही. का झाडामध्ये ते उलटे पहा, तुम्हाला दाखवतोच उदर, या इकडे या, दाखवतो. हा कचरा मी जमा केलेला होता, तिथं आणून टाकलेला आहे. हा इथं तसाच तो प्रकार तिथं बी आहे. हां, तिथंच मी व्हिडिओ पाठवतो त्यांना का हा कचरा उचला म्हणून, पण ते NMCवाली येत नाही. बस म्हणजे फक्त आपला पॉप्युलर दाखवते का आम्ही कचरा करतो, कचरा उचलतो आणि झाडू मारतो म्हणून. मी 3 वेळा त्यांना फोन केला होता, तर म्हणे तुम्ही कोण व्हा म्हणे, नेहमी फोन करतात म्हणे, तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहे का? मी म्हटलं हो, मी शिवसेनाची महिला आघाडी आहे म्हणून. तरी त्यांना असर नाही पडला. मलाही मी त्याचं काम नाही करत, पण माझा जो अजूनही रेकॉर्ड आहे, प्रमाणपत्र आहे महिला आघाडी आहे शिवसेनेची म्हणून. त्यांना फोन केल्यानंतर बी ते एवढं सांगितल्यावर बी ती येत नाही, तर मतलबच नाही आहे शिवसेनाला या नगर परिषदांना वोट देण्याचं. कारण काहीच मतलब नाही आहे त्यांना फोन हे करायचं. हां, त्यांना वोट द्यायचं काहीच कारण नाही आहे, आणि त्यांनी याच्यात लक्ष द्यावं बी नाही, हे मला असं वाटते. हां, का म्हणून सर आम्ही नगरसेवकला वोट देणार आहे? ते आम्हाला काय देऊन राहिले? परिसरामध्ये साफसफाई देऊन राहिलेलं आहे. हां, नुसतं वोट द्या वोट द्या, कशामुळे वोट देऊ आम्ही? कशाला देऊ? तुम्ही जर आपल्याला जर वोट द्यायचा आहे, जिंकायचा आहे, तर पहिले काम करा, लोकांचं गड जिंका, तरच समोर पाय टाका, नाही तर टाकूच नका. आणि जनतेला वारंवार त्रास देऊ नका तुम्ही. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यानं हमेशा साफसफाई ठेवा. भलाही त्यांना वोट देऊ नाही देऊ, त्यानं आपलं काम नेमानं केलेलं पाहिजे. गाड्या आल्या पाहिजे, सकाळ संध्याकाळच्या गाड्या आल्या पाहिजे, कचरा उचलल्या पाहिजे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. बस ही अपेक्षा ठेवतो मी. तर त्यांना शिवसेनाचा नगरसेवक निवडून आला हां, तर मग मला वाटतं ते काम होणार. कोण शिवसेना येणारच नाही, शिवसेना येणारच नाही. त्यानं एवढं ते भलाही मी शिवसेनेची महिला आघाडी आहे, पण मला नाही वाटत का ते येईन बा म्हणून, त्यांना काम होईन म्हणून. कशावरून होणार आहे? कशावरून होणार आहे? आणि ते बी मला माहीत आहे. शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. आता शिवसेना आणि मनसेची युती झालेली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी काहीच नाही बोलू शकत शिवसेनाबद्दल. ते बी हा प्रकार जसा महानगरपालिकेचा प्रकार आहे तसा त्याचा बी प्रकार आहे. हां, त्याचाही प्रकार आहे. काय करतात ते बी? नुसतं दादागिरी दाखवल्यानं नाही होत ना. हां, प्रेमभावना जतवावं लागते, लोकांचा गड जिंकायला, तरच होते ह्या सगळ्या गोष्टी. चाहे कोणी असो, महानगरपालिका असो की शिवसेना असो, त्यानं जनतेचा गड जिंकला पाहिजे, तरच हा समोर कोणतंही काम होत असतं. असं हो नाही होत. नाव मोठं ना दर्शन खोटं. काय करतात? नुसतं काम दर्शन केल्यानंच होते का? त्याच्या मागं काम बी केलं गरजेचं आहे. ठीक आहे, डन. येणाऱ्या 16 जानेवारीला महानगरपालिकेचे जे निकाल लागणार आहेत त्याबद्दल लोकांनी आपली प्रतिक्रिया सांगितली की त्यांना कसा नगरसेवक हवा. तर आपण येणाऱ्या 16 जानेवारीला पाहूया की त्यांना कसा नगरसेवक हवा आणि कोण जिंकून येतो. नमस्कार, मी नेहाल ताळवाडे, दैनिक साहसिक मधून असे तुम्हाला अपडेट देत राहील. धन्यवाद.